एक मिनिट मला करू देतो. अच्छा ठीक आहे. तुम्ही कोणता आता कोणता ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर यूज करू नका. इंटरनेट एक्सप्लोरर नाही आहे, कम्पॅटिबिलिटी नाही आहे. ठीक आहे. हा सर, कम्पॅटिबिलिटी नाही आहे त्याच्यामध्ये, तर क्रोमलाच यूज करा मोस्ट ऑफ द डेज. इथं आपलं वेबसाईट को इथं टाका. इथं लॉग इन करा. नेट स्लो वाटतं तुमचा. लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर काहीतरी मिस्टेक होते. थांबा मला ते सर लॉग इन करा. एक मिनिट. हा, आता मंथ सिलेक्ट करा, कोणता महिन्याचा आहे ते महिना सिलेक्ट करा. ते फाईल क्लिक करा. ठीक आहे सर. हा ठीक आहे. तो फाईलला सर्च क्लिक करा, डाउनलोड करा पहिला वाला तो हा तो डाउनलोड करा. ठीक, डाउनलोड हो गया. मग त्यानंतर एक्सेल शीट आपण चेक करूया त्याच्यामध्ये. आणि हा का लास्ट वाला नाही केले का तुम्ही? डाउनलोड नाही केले लास्ट वाला? एक मिनिट. हा ते पण चेक करू. लोड हो गया. किती लोक आहे या बिल मध्ये? 18 लोक. टाइम घेता. ठीक आहे. एक मिनिट. ते एक काढून टाका याच्यामध्ये. एक जो आहे ब्रॅकेट मध्ये एक आहे ना, ते काढून टाका. रिनेम करायला नाही. हा तो बस 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 बस. त्याला डिलीट केलं तरी चालेल. हा सर, कसंही करा. आता हे सेव्ह करा. सेव्ह करा. सेव्ह करा. सेव्ह करा. फोटो सेव्ह करता डेस्कटॉपला सेव्ह करा. ठीक आहे. हा करा. ठीक आहे. आता एक्सेल शीट ओपन करा. एक्सेल शीट डाउनलोडेड आहे ना तुमचा? एक्सेल शीट डाउनलोड केलेलं एक्सेल शीट नाही. हे एक्सेल शीट ओपन करा. हे डाउनलोड करा. इथं क्लिक करा. इथं क्लिक करा. 18 वर क्लिक करा. डाउनलोड करा. एक मिनिट. ओपन करा. ओपन करा एक्सेल शीट. एक मिनिट मला ओपन तो होतं. ठीक आहे. थांबा. आता IFSC कोड मध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम आहे तो नाही. ठीक आहे. व्हिडिओ ठीक आहे. चला तिकडे जा. आता इक्युबेटच्या फाईलला जा. तिथं अपलोड करा इक्युबेटच्या फाईलला. हा एक मिनिट. मेंटेनन्स मध्ये जा. तिथं टाका VDS नंबर. काही स्पेस वगैरे असतो बघा. स्पेस वगैरे असतो. सामोर नाही ना? हा ठीक आहे. काउंट 18 टाका. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट टाका. नेट अमाऊंट टाका. 9918. तुम्ही चेक केलं ना? अमाऊंट वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? ठीक आहे. आता सिलेक्ट करा. फाईल अपलोड करा. आता जो डाउनलोड झाला ना तोच करा ना. एक्सेल शीट नाही. एक्सेल शीट नाही.
ठीक आहे. हा, आता सबमिट वर क्लिक करा. अमाऊंट बरोबर आहे, हे बरोबर आहे, तो बरोबर आहे. ठीक आहे, करा सबमिट करा. करा, अपलोड करा. तो सर एरर पण असू शकतो. ठीक आहे, ते बघा आता त्याच्यानुसार. आता हे झालेलं आहे. हा ठीक आहे, ते ओपन करा ना. याच नाही नाही नाही, इथं क्लिक करा. क्लिक करा, हे डाउनलोड करा. थांबा, दोन एक मिनिट लागतो डाउनलोड साठी. आता तसंच करायचं व्यवस्थित. कधी कधी प्रॉब्लेम आला ना तर मग चेक करायचा, मग 2-3 वेळा चेक करायचं, होऊन जातो. त्यांचा सर्व्हरचा इश्यू असू शकतो. NS हा, थांबा आता मला बघू तर द्या ना. एकदा होऊ द्या, डाउनलोड होऊ द्या. डाउनलोड झाल्यानंतर मी त्याचं एकदा बघणार, मग त्यानंतर हे करणार. कोणतं डिरेक्शन? हा त्यात एक्सेल शीट मध्ये दिसणार ना सर. हा ठीक आहे, आता हे डाउनलोड करा. कुठं डाउनलोड करा? जिथं करायचं. थांबा 2 मिनिट. ठीक आहे, आता रिफ्रेश मारा. सर्च वर पुन्हा क्लिक करा. सर्च वर, सर्च वर. हा ठीक, पुन्हा एकदा करा. नाही का, म्हणजे असं ब्लँकच दिसतंय, टोटली ब्लँक दिसतंय का? जरा काउंट पण येत नाही का? तर पुन्हा एकदा सर्च करा. मला हा प्रॉब्लेम चेक करावा लागेल. म्हणजे हे पूर्ण काउंटच येत नाही. ठीक आहे, चालेल. मी एक मेल टाकून ठेवा, याचा मी चेक करून तुम्हाला सांगणार त्याच्यावर. कारण हा नाही तिकडे होणार नाही. तुम्ही एकदा मेल टाकून ठेवा. हा BDS नंबर टाका आणि तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल द्या आणि समाजसेवरचं वेबसाईट लॉग इन पेज आहे बघा ना, मेल आयडी, त्या मेल टाका. टाकल्यानंतर मी तुम्हाला चेक करून सांगायला सांगतो. ठीक आहे सर.